वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात खालापूर नगरपंचायतीवर नागरिकांची धडक। विशेष सभा लावून मालमत्ता कर वाढ रद्द करण्याचा घेतला ठराव। उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी जमावाला दिली माहिती। वाचली त्याला आम्ही हा विषय क्रमांक 13 ला नामंजुरी दिली सगळ्यांनी। व्यतिरिक्त एखादा विषय कॅन्सल करायचा असेल तर त्याला 3/4 मेजॉरिटी लागते। 17च्या 3/4 11.33 नगरसेवक होता। 11.33 म्हणजे 12 नगरसेवक। आज 12 नगरसेवक हजर होते, एक स्वीकृत नगरसेवक हजर होता। असे 13 नगरसेवक सगळ्यांनी एक मताने निर्णय घेतलेला आहे की हे ठराव हा नामंजूर करायचा, इथं तर मला मान्य नाही म्हणून। त्यानंतर हा विषय झाल्यानंतर माननीय मुख्याधिकारी कर्जत त्यांना जो चार्ज आज दिलेला आहे ते स्वतः आले, त्यांना पण आम्ही सगळं सांगितलं। नंतर जो विषय क्रमांक 6 आला तो 6 मध्ये आज जो अजेंडा विषय घेतलेला त्यात पण सगळ्यांनी सर्व पक्षीय सर्वांनी एक निर्णय घेतला की आम्हाला हे सगळ्यांना मान्य नाही। जे पण मूल्यांकन झाले, जे चुकीचे झाले, जे नावामध्ये जे बदलले ते सगळे फेर हे करावी आणि ज्या एजन्सीने केले त्याला नोटीस द्यावी। साहेबांनी कबूल केले, नोटीस आपण सगळ्यांना नोटीस पण देऊ। ते नोटीस पण आज उद्यामध्ये ते नोटीस देतील आणि असा निर्णय झालाय की नगरसेवकांचे काही प्रतिनिधी, काही आपले प्रतिनिधी स्वतः कर्जत सीओ हे आपल्यावर नगर EDTPला येणार आहे, तेव्हा तिथे जाऊन चर्चा करू आणि आपण यात निर्णय निघेल, यात कमी नक्की होईल। आपण जाऊन तो कमी करण्याचा म्हणजे प्रयत्न करू आणि 100% ते कमी होईल असा मी आश्वासन। जर कमी झाला नाही तर तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्ही सांगाल सगळ्यांनी राजीनामा द्या, आम्ही राजीनामा द्यायला मध्ये आहे। सगळे राजीनामे देऊ, बरखास्त करा, बरखास्त करू, आपला काही प्रॉब्लेम नाही। कारण हा कर तुम्हाला जसा लागला तसा आम्हाला काय यात सूट आलेली नाहीये, आम्हाला पण तेवढाच कर आहे। खालापूर नगरपंचायतीची मालमत्ता करातील प्रस्तावित कर वाढ विरोधात नगरपंचायत खालापूर हद्दीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। ही करवाढ रद्द करावी या मागणीसाठी येथील नागरिकांनी शुक्रवारी शेकडोंच्या संख्येने जमून नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढून नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। यावेळी तातडीची विशेष मीटिंग लावून सदरचा ठराव रद्द करून शासनाला पाठवण्यात येईल असं उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी सांगून जमावाला शांत केलंय। 8 पट अशी घरपट्टी वाढवण्याचे त्यांनी आम्हाला नोटिसा दिल्या। 100 रुपये असेल तर दुसऱ्या वर्षी 200 रुपये, नंतर 400 रुपये, 700 रुपये, 800 रुपये अशा पद्धतीने। त्या संदर्भात मग मी कायद्याच्या पुस्तकाचं थोडंसं वाचन केलं म्युनिसिपल ॲक्टच्या आणि त्याच्यामध्ये 165(1) हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, नवं बांधकाम असेल तर जास्तीत जास्त दुप्पट घरपट्टी आकारू शकते नगरपालिका किंवा नगरपंचायत। त्याच्यापेक्षा अधिक घरपट्टी आकारता येणार नाही। दुप्पट म्हणजे 100 रुपये असेल तर 200 रुपये आणि आपल्या ह्या लोकांनी 808 पट अशी घरपट्टी वाढवलेली नोटीस दिलेली आहे। ही एक गोष्ट। आणि ती पण नव्या इमारतींना, जुन्या ज्या इमारती आहेत, आता एखादी इमारत 10 वर्षापूर्वीची 12 वर्ष त्याला घसारा काउंट केला जाईल, घसारा, आणि त्याप्रमाणेच घरपट्टी आकारली जाईल असा स्पष्ट निर्देश आहे। कमर्शियल बांधकाम असेल तर तिप्पट घरपट्टी, नवं असेल तर, जुनं असेल तर त्याला पण नाही। असं असताना ज्या वेळेला मला कळलं मग मी काही ग्रामस्थांना घेऊन आचारसंहिता असताना इथे मिटिंग घेतली, बीबीताई पण होती त्यावेळेला, इथे मिटिंग घेतली, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। जे सक्षम अधिकारी आहेत या संदर्भातले ते सगळे इलेक्शन ड्युटीवर होते। ते इथले जे मोरखंडीकर म्हणून इंजिनियर साहेब आहेत ते आमच्याबरोबर चर्चेला होते। त्यांना आम्ही पहिले प्रश्न विचारला की तुम्ही ह्या नोटिसी ज्या इश्यू केल्या एक ते इलेक्शन काळामध्ये गेला आचारसंहिता असताना, बरं ठीक आहे केल्या तुम्ही तुमच्या प्रोसिजरप्रमाणे, तुम्ही डिक्लेअर कुठे केलंय? कायद्याने तुम्हाला डिक्लेरेशन करावं लागतं आणि तो आम्ही गोंधळ त्यावेळेला घातल्यामुळे त्यानंतर त्यांनी ते डिक्लेरेशन केलं। पेपरमध्ये जी जाहिरात आली होती पुढारीमध्ये माहिती आहे ना, 22 तारीख त्याची 24 तारीख मला वाटतं या महिन्याची शेवटची मुदत आहे। आता 24 तारीख शेवटची मुदत असताना पण मला अशी माहिती मिळालेली आहे की या नगरपंचायत हद्दीत अजून 36 ते 35% लोकांना अजून त्या घरपट्ट्याच्या पावत्या मिळालेल्या आहेत। म्हणजे किती ढोबळ कारभार आहे, आता फालतू कारभार आहे। आणि याच्या संदर्भात त्याने आता ठराव केलाय, आपण वाट बघूया EDTPकडे मीटिंग होईस तोपर्यंत। EDTPची मीटिंग झाल्यानंतर जर याच्यातून निष्पन्न होणार नसेल तर आम्ही ग्रामस्थ हायकोर्टामध्ये पिटिशन टाकून याच्यावर स्टे घेण्याचा प्रयत्न करणार। कायदेशीर भांडण पण आम्ही चालू ठेवणार। खालापूर नगरपंचायत ही कोणताही मोठा उत्पन्न नसणारी सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे। मात्र शासनाने न परवडणारी करवाढ केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट होती। ही भरमसाठ मालमत्ता करवाढ रद्द करा अशी घोषणाबाजी करत शुक्रवारी नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारलाय। मात्र शुक्रवारी नगराध्यक्ष रोशना मोडवे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची विशेष सभा घेऊन नागरिकांच्या मागणीनुसार शासनाने केलेली करवाढ रद्द करावा असा सर्वानुमते ठराव घेऊन निर्णय घेण्यात आला। यावेळी आम्ही नागरिकांसमवेत आहोत, या निर्णयाला न्याय न मिळाल्यास नागरिकांनी कोणताही निर्णय सांगितल्यास त्याला आम्ही सर्व नगरसेवक पाठिंबा देऊ। वेळ पडल्यास राजीनामाही दिला तरी
चालेल असा शब्द उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीने उपस्थित नागरिकांना जाहीरपणे सांगून निर्णय सांगितल्याने नागरिकांनीही सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे। मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणीही करवाढ किंवा पाणीपट्टी भरणार नसल्याचं ज्येष्ठ नेते नवीनदादा घाटवळ यांनी सांगितले। यावेळी माजी नगरसेवक उमेश गावंड, महेश राठी, बेबीताई साळवी, अजित सावंत, कौस्तुभ जोशी, राकेश गव्हाणकर, संतोष गुरव, वैभव भोईर, पद्माकर पाटील यांसह अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी प्रशासनाच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सभेतील ठराव रद्द झालेले विषय सांगून शासनाला सदरचा ठराव पाठवण्यात येईल। यावर वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या सभेत ठराविक नागरिक आणि नगरसेवक यांना या बैठकीला पाचारण करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं। आज विषय म्हणजे ग्रामस्थांचा घरपट्टी विषय म्हणजे वाढीव घरपट्टी विषय होता आणि तो आम्ही मीटिंगवर घेतला आणि ह्याला आम्ही सगळ्या अख्ख्या बॉडीने विरोध केला। आमचं पण विरोध यायला काही घरपट्टी कमी प्रमाणात व्हावी एवढी ग्रामस्थांच्या बरोबर आहे मी एवढंच।